समोर बसलेले काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सर्व महाविकास आघाडी पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी, जयंत पाटील साहेबांनी खरोखर सांगितलं की आज ही नवीन सिस्टम आजची या सभामध्ये सुरू झालेली आहे की जो प्रमुख असतो तो पहिला त्यांनी बॅटिंग केलेली आहे आणि उद्धवजीने संपूर्ण मनमोकळे करून इथे चर्चा केलेली आहे। आपण सर्वांना प्रेरणा देण्याचं काम आम्हाला सर्वांना त्यांनी दिलेलं आहे। मित्रांनो, महाविकास आघाडीचा जो निर्धार आहे, महाविकास आघाडी ज्या काळात स्थापना झाली त्या काळापासून आजपर्यंत महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते या राज्यामध्ये राज्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचा प्रतिसाद मागच्या लोकसभाच्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांना मिळालेला आहे। महाविकास आघाडीचे सर्व जास्तीत जास्त खासदार मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहे। जयंतरावजींनी अनेक विषयावर चर्चा केली। राज्यामध्ये होत असलेल्या वाढत असलेल्या भ्रष्टाचार, उद्धवजींनी सांगितलं की कसा मुंबईला लुटण्याचं काम चालू आहे। मेट्रो प्रोजेक्टच्या नावाखाली, फ्लायओव्हर ब्रिजच्या नावाखाली, सिमेंटीकरणच्या नावाखाली विविध नवीन योजना आणायचं, त्याची दर वाढवून घ्यायचं, टेंडर काढायचं। म्हणजे आता उद्धवजी हे व्हाईट करप्शन या आपल्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे। व्हाईट करप्शन ज्याला बनतोय आपण, किती दर वाढून द्यायचं कॉन्ट्रॅक्टरला, आणि जे टक्केवारी चालू आहे या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, या मुंबई आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम महायुतीची सरकार करत आहे। पहिला लाडक्या भावांना मदत करण्याचं काम या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीने केलं। आता लोकसभाच्या निवडणुकांमध्ये पायातून खाली बालू सरकल्यामुळे आता लाडकी बहीण त्यांना आठवून आली। 2.5 वर्षामध्ये लाडकी बहीण दिसली नाही त्यांना। आता 2 महिन्यासाठी 1500 रुपयाच्या माध्यमातून लाडकी बहिणींना आम्ही मदत करू अशी प्रकारची घोषणा सगळीकडे चालू आहे। साहेब, या सर्व योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी 200 कोटी जास्त रुपयाचं ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, आणि तो 200 कोटी रुपये जर या महाराष्ट्राच्या अन्नदाता शेतकऱ्यांना दिला असता तर महाराष्ट्राची शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली असती, त्यांना ताकद मिळाली असती। खोटे बोलायचं, रेटून बोलायचं ही पद्धत जे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यामध्ये आहे, आता मुंबई आणि महाराष्ट्र जनताने समजलेला आहे। अनेक विषय आहे आमच्याकडे। आता सध्या मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये कुकर घोटाळा सुरू झालेला आहे। कुकर घोटाळा, कुकर स्कीम प्रत्येक वॉर्डामध्ये 40,000 50,000 प्रत्येक मतदारसंघामध्ये कुकर महानगरपालिकेच्या माध्यमातून वस्तू वाटप योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। पैसा जनताच्या टॅक्सच्या रूपाने महानगरपालिकेला जो भेटतोय त्या पैशातून योजना आणून लोकांना मोफत वाटप करण्याची योजना आणायचं आणि त्याच्यावर स्टिकर महायुतीचे नेते स्वतःची लावून की आम्ही तुम्हाला सप्रेम भेट म्हणून देतोय। आता गेल्या 4 दिवसामध्ये या मुंबई शहरामध्ये टाइम्स ऑफ इंडिया असो, अनेक वर्तमानपत्रामध्ये या भ्रष्टाचाराचा पोलखोल सुरू झालेला आहे। उद्धवजींनी वक्फ बोर्डाच्या जमिनीबद्दल सांगितलं। देवस्थानाची जमिनीचं काय चाललंय ते सुद्धा आपल्या समोर आहेतच। हिंदू धर्मीय देवस्थान असो किंवा मुस्लिम धर्मीय देवस्थान असो, खबरदार 1 फूट जमीनवर जर तुम्ही हात लावला तर महाविकास आघाडी सहन करणार नाही आणि महाराष्ट्र जनता तुम्हाला स्वस्थ बसू। काय चाललंय या राज्यामध्ये, या देशामध्ये आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे। मी जास्ती वेळ घेऊ इच्छित नाही। या मुंबईमध्ये
बसलेली महायुतीची जे भ्रष्टाचार सरकार आहे त्याला खेचून बाहेर आणण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊन पुढच्या निवडणुकांसाठी आपण सगळ्यांनी तयार राहायला पाहिजे एवढंच सांगून माझा 2 शब्द शेवटी एक शेर सांगून जातोय कि दुआ करो हिम्मत रहे सलामत, दुआ करो हिम्मत रहे सलामत, 100 आंधियों पे ये सारे चिराग भारी हैं, 100 आंधियों पे ये चिराग भारी हैं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।